पंचांना ठेवा, दोन दोन ठेवा, पंच दोन दोन ठेवा. पाण्याची व्यवस्था मैदानावरती करायची आहे स्वयंसेवकाने. फायनलचा सामना आहे, अंतिम सामना आहे, पाणी लागणारच आहे आणि एकच कोच दोन्ही संघाच्या पाठीमागे, फक्त एक कोच उभा राहील. या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय जयेशजी अधिकारी इथे उपस्थित झालेले आहेत. मी मंडळाचे अध्यक्ष महेंद्रजी सोगले सर यांना विनंती करतोय की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. चला, चढाईसाठी येतोय अलंकार सातवी. पहिली चढाई अंतिम सामन्याची. जोरदार टाळ्या होऊ द्यात. अलंकार सातवी चढाईसाठी येतोय. अंतिम सामन्याला सुरुवात होते. या ठिकाणी थाय होल्ड करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि पहिलीच चढाई सुपर रेड. पहिलीच चढाई सुपर रेड. क्या बात है. जर हालोली संघ हा फायनलचा सामना जिंकला तर माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण मधुकर सातवी यांच्याकडून 2222 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. क्या बात आहे. मनोज चढाई करताना आपण पाहतो 7चा डिफेन्स आहे. 7चा डिफेन्स भेदावा लागेल कारण पहिली आणि या ठिकाणी मनोज पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेरचा रस्ता दाखवला जातोय मनोजला. आणि आता मात्र आपण पाहतोय मैदानामध्ये गिराळेच्या टीम मध्ये फक्त डिफेंडर आहेत 2, म्हणजे सुपर टॅकलची संधी ऑन आहे. आणि या ठिकाणी प्रीतम सिंगल पॉइंट. दरम्यान पुन्हा एकदा एक बक्षीस येतं या फायनल साठी. दोन्ही संघांसाठी प्रत्येक बोनस साठी 100 रुपये आणि सुपर रेअर साठी 500 रुपये. श्री अजित मधुकर पाटील गिराळे यांच्याकडून दोन्ही संघांसाठी प्रत्येक बोनस साठी 100 रुपये आणि सुपर रेअर साठी 500 रुपये. आणि 1+2 दिस इज अ 3 पॉइंट. 3 पॉइंट मिळवून पहिला लोन दिला जातोय गिराळे संघासाठी हालोली संघाकडून आणि पॉइंट होत आहेत 9. कुडे गट जीवन ज्योती हालोली कुडे गटातील हालोली संघ आणि एक पाहतोय नावजे गटातील गिराळे संघ. दरम्यान जे व्यासपीठाच्या समोर जे आता ज्यावरती उभे आहेत सर्वांना त्यांना विनंती करतोय आपण कृपया खाली बसून घ्यायचं आहे. हा अंतिम सामना आहे. अंतिम सामन्याचा सर्वांना आस्वाद घ्यायचा आहे. प्रीतम मजा लुटायची आहे. सर्वांच्या नजरा लागले त्या प्रीतम वरती कारण प्रेमाचा असा हा प्रीतम, प्रेमाचा प्रीतम त्याच्यावरती सर्वांच्या नजरा. कारण स्कोर आहे 9-0. प्रजय पाटील गिराळेचे आन बान शान मान सन्मान जर कोण असेल तो आहे प्रजय पाटील. आणि या ठिकाणी रायडर बाद होतोय. सक्सेसफुल टॅकल केली जाते कुडे गटातील जीवन ज्योती हालोली संघाकडून. स्कोर होते 10. आता मात्र 6चा डिफेन्स. 6चा डिफेन्स भेदून जाईल का विराज मात्र चढाईसाठी सज्ज. सुंदर प्रकारे चढाई करताना लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट. विराज हा सुद्धा एक आयकॉन खेळाडू आहे. 11-12 या तारखेला ज्या कुणबी कबड्डी लीग होणार आहे त्यामध्ये नक्कीच विराजची वर्णी लागणार आहे. आता मात्र योगेश पाटील मॅन फ्रॉम गिराळे. जर कुडे गटातील हालोली संघ विजयी झाल्यास भाविक पाटील व आशिष सातवी, जीवन ज्योती हालोली संघ जर विजयी झाला तर भाविक पाटील व आशिष सातवी, ओमकार ढाबा यांच्याकडून 2222 रुपये.
गिराळे संघासाठी अजूनही खातं उघडता आलेलं नाही, अजूनही एक पॉइंट सुद्धा मिळवता आले नाही. काय प्लॅनिंग करून आलेले आहेत हालोली संघ बघा. या ठिकाणी कव्हर पुढे गेली, कव्हर चुकली, लगेच पाय उचलला गेला, चवडा उचलला गेला आणि शरद सातवी याला योगेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचे पारितोषिक आलेले. सुंदर पकड आपण केलेत. पुन्हा एकदा योगेश पाटील आपण गिराळे संघाकडून चढाई करताना पाहतोय. 7चा डिफेन्स आहे. डू ऑर डाय वरती खेळण्याचा इरादा असेल योगेश यांचा. पुन्हा एकदा विराज चढाई करताना आपण पाहतोय. 4चा डिफेन्स आहे. 2-2च्या सेट मध्ये खेळताना आपण विराज याला पाहतोय. 4च्या डिफेन्स मध्ये खेळणं खूप मुश्किल असतं आणि आता मात्र श्री गणेश केला जातोय गिराळे संघाकडून. फर्स्ट टाइम आउट घेतलं जातं या ठिकाणी. तुषार पाटील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व गिराळे संघाकडून आपण पाहतोय. चांगला खेळाडू, व्यावसायिक खेळाडू कसा असतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे तुषार पाटील. हॅलो, दरम्यान एक पारितोषिक येतंय. सन्मानशील सुनीलजी नाईक दैसर यांच्याकडून प्रथम क्रमांकासाठी 2100 रुपयाचं पारितोषिक त्यांनी प्रथम क्रमांकासाठी जाहीर केलेलं आहे. धन्यवाद सुनीलजी नाईक. रेड साठी प्रजय पाटील 6चा डिफेन्स आहे. 2-2-2च्या सेट मध्ये चढाई करताना बोनस किंग म्हणून प्रजय पाटीलची ओळख आहे. बोनस किंग, बोनस मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला होता. अलंकार सातवीला मात्र अँकल होल्ड करता आले नाही. एका पॉइंटची भर झाली गिराळे संघामध्ये. पॉइंट होत आहेत 2. 12-2. शरद सातवे बोनस घेण्याचा प्रयत्न. जर पुढे गटातील जीवन ज्योती हालोली हा संघ जिंकला तर प्रफुल्ल सातवी यांच्या प्रफुल्ल सातवी बादशाह यांच्याकडून 1000 रुपयेचं पारितोषिक आलेलं आहे. थोडस अंतिम सामना एका बाजूने झुकताना आपण पाहतोय. कारण गिराळेच्या टीमला काहीतरी ठरवावं लागेल. हम भी यहाँ के बादशाह है, ठरवा, तुटून पडा. कारण प्लॅनिंग यशस्वी करावं लागेल. कारण मागच्या वेळी सुद्धा गिराळे हा संघ फायनल मध्ये होता. चहाडे वर्सेस गिराळे असा आपण मागच्या वर्षीचा सामना पाहिला होता. या वर्षी मात्र हालोली वर्सेस गिराळे आहे. योगेश पाटील आता मात्र ज्याची तुम्ही वाट पाहतात असा प्रेमाचा प्रीतम या ठिकाणी चढाई करताना आपण पाहतोय. 2-2च्या सेट मध्ये 4चे डिफेंडर्स. 2-2चा सेट चढाईसाठी आहे. प्रीतम अगदी शांतपणे डोक्यावरती बर्फ ठेवून प्रीतम हा चढाई करताना आपण पाहतोय शांतपणे. कारण त्यांना माहिती आहे माझा संघ, मला संघाला विजयी करायचा आहे. 15 स्कोर आहे, 13ची लीड आहे. ही लीड मला कायम पुढे ठेवून जायची आहे. 7चा डिफेन्स आहे. पुन्हा एकदा योगेश, मला वाटतं डू ऑर डाय वरती खेळण्याचा जास्त प्रयत्न. थर्ड रेड शरद सातवी थर्ड रेड साठी. आणि या ठिकाणी यस, विश्वास होता योगेशला की आम्ही पकड करू शकतो. म्हणून त्यांनी 2 ज्या चढाया केल्या त्या दोन्ही चढाया पटकन पूर्ण केल्या आणि पकड घेऊन 1 पॉइंटने संघाला नेऊन ठेवले आपल्या 3 या स्कोर वरती. आता मात्र हळूहळू इरादे वाढत असताना, जोश वाढत असताना गिराळे संघाकडून गिराळे संघाचा कोच तुषार पाटील आपण प्रत्यक्ष या ठिकाणी पाहतोय. विराज 6च्या डिफेन्स मध्ये बोनस ऑन असणार आहे. पॉइंट आहेत 15-4. गेली 2 मिनिटं झाली, एकही पॉइंट आपल्याला हालोली संघाला मिळालेला नाहीये. धन्यवाद सर.
स्वर्गीय महेंद्र रत्नाकर अधिकारी यांच्या स्मरणार्थ सन्मान्य श्री रुपेश रत्नाकर अधिकारी व सन्मान्य श्री अरुण अधिकारी नागझरी यांच्याकडून सूर्यक्षत्रिय युवक मंडळासाठी 51,000 रुपयाचा भरघोस असा निधी आलेला आहे. जरा टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. जोरदार टाळ्या होऊ द्यात या मान्यवरांसाठी, या दानशूर दात्यांसाठी. कोण ठरेल 2023 कबड्डीचा किंग, कुणबी कबड्डी किंग? कुडे गटातील जीवनज्योती हालोली की नावजे गटातील जय अंबे गिराळे? थोडा अवधी आहे, थोडा वेळ आपल्याला वाट पाहावी लागणार आहे, कारण सामना मात्र नक्की चुरशीचा होणार आहे. 15-4 स्कोर आपण पाहतोय. योगेश पाटील पुन्हा एकदा चढाई करताना मात्र क्रॉस करून पुन्हा आपल्या मैदानात दाखल होते, कारण थर्ड रेड वरती खेळतात. पुन्हा एकदा थर्ड रेड, जर्सी क्रमांक 02 आणि थर्ड रेड या ठिकाणी अगदी काही मिलीमीटर अंतर कमी पडलं आणि खूप छान या ठिकाणी पकड झाली. या पकडने 1 पॉइंट पुढे गेला. 15-5 स्कोर आहे. आता मात्र थर्ड रेड आहे. थर्ड रेड साठी येतोय प्रजय अलंकार, याला मात्र बाद करण्यामध्ये तो यशस्वी ठरतोय प्रजय. आता मात्र पारडस थोडस गिराळे संघाकडे आपण झुकताना पाहतोय. गिराळे संघाकडे आपण पारडस झुकताना पाहतोय. जर गिराळे संघ विजयी झाला तर सन्मानशीत निवास पाटील गिराळे यांच्याकडून गिराळे संघासाठी 1,000 रुपये, त्याचप्रमाणे अजित पाटील गिराळे यांच्याकडून गिराळे संघासाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक त्यांनी जाहीर केलेलं आहे. धन्यवाद. हाफ टाइम झालेला आहे. फर्स्ट हाफ इज कंप्लीटेड अँड स्कोर इज 16-6. दरम्यान सर्वांना एक आनंदाची बातमी मी इथे सांगतोय, सर्व खेळाडूंना एक आनंदाची बातमी सांगतोय. एक सुवर्ण संधी आपल्याला, ह्या सर्व खेळाडूंना एक सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. नवीन खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं म्हणून येत्या काळात व्यावसायिक राज्यस्तरीय क्लब स्थापन करून आपल्या कबड्डी खेळाडूंना संधी देऊन नामांकित कंपनीमध्ये तसेच शासकीय नोकऱ्यांमध्ये या खेळाच्या माध्यमातून नोकऱ्या मिळाव्यात म्हणून आदरणीय प्रशांतजी सातवी कुडे हे एक राज्यस्तरीय क्लब स्थापन करणार आहेत. खरोखरच एक कौतुकास्पद असं आहे आणि अभिमानास्पद असं आहे. आदरणीय प्रशांतजी सातवी हे थोड्याच दिवसात आणि आपलं क्लबचं नाव सुद्धा ते जाहीर करणार आहेत. एक राज्यस्तरीय क्लब, व्यावसायिक राज्यस्तरीय क्लब ते स्थापन करणार आहेत. धन्यवाद प्रशांतजी सातवी. प्रजय पाटील, आपण पाहतोय की मागच्या वेळेस ज्या क्रिकेटचे आणि या ठिकाणी सुंदर पकड होते. मागच्या वेळेस जे क्रिकेटचे सामने झाले होते ते क्रिकेटचे सामनेची जी अंतिम ट्रॉफी होती, जी फायनल होती, ती कुडे गटाने जिंकली होती. आणि आता मात्र कबड्डी, ही कबड्डीची ट्रॉफी सुद्धा कुडे गटातील जीवनज्योती हालोली जिंकेल काय? डबल धमाका होईल काय? डबल बार गिरवली जाईल काय? आणि सोने पे सुहागा सर्वांना आनंदाने मनवता येईल काय? याची उत्तर येण्यासाठी 10 मिनिटं आपल्याला वाट पाहायची आहे. एका बाजूने आपण पाहतोय कुडे गटातील जीवनज्योती हालोली, तर दुसऱ्या बाजूने पाहतोय आपण नावजे गटातील जय अंबे गिराळे. स्कोर पाहतोय आपण 6-17. स्कोर पाहतोय आपण 6-17. वा वा वा. या वर्षी मात्र कुडे गटाची मजा आहे. शालेय स्पर्धा झाल्या त्यामध्ये पण हालोली संघ विजयी ठरला होता. सगळीकडे हालोली हालोली म्हणजे बोलबाला आहे बाई, बोलबाला आहे. कुडे गटाची मजा आहे. आता मात्र शरद सातवे 5चा डिफेन्स आहे. 5च्या डिफेन्स मध्ये चढाई करताना आपण पाहतोय शरद. या ठिकाणी स्कोर आहे 6-17, 17-6. ही शेवटची काही मिनिटं असणार आहेत, 8 ते 9 मिनिटं असणार, ती महत्वाची असणार आहेत. आणि या ठिकाणी शरदची खेळी संपुष्टात येते. शरदला सांगितलं जाते तू मैदानाच्या बाहेर हो आणि स्कोर वाढवला जातोय.
दोन्ही ठिकाणी एक एक पॉइंट दिला जातो. काय नजर आहे बघा, तीक्ष्ण नजर पंचांची, बाज की नजर, बाज की नजर म्हणता येईल अशी ही पंचांची नजर आपण पाहतोय. 7-18, 18-7. हॅलो. स्कोर 8-18, 18-8. फक्त 10चा लीड आहे जीवन ज्योती हालोली संघाकडे. हा टिकवणे खूप महत्वाचं आहे. जर तुम्हाला अंतिम बादशाह म्हणून जर म्हणवायचं असेल, कबड्डी किंग जर म्हणून घ्यायचं असेल, सिकंदर म्हणून घ्यायचं असेल तर 10चा लीड कायम ठेवावा लागेल. आणि जर गिराळे संघाला बादशाह बनायची इच्छा असेल, हम ही यहाँ के बादशाह आहे, तर 10चा लीड लवकर मोडावा लागेल. कारण मिनिटं खूप कमी आहेत आपल्या हातामध्ये. 6चा डिफेन्स आहे, प्रतिस्पर्धेमध्ये 4चा डिफेन्स दिसतोय आपल्याला. एक लोन घेऊन आपल्याला वरचढ व्हावं लागेल. प्रजय पाटील आता मात्र चढाईसाठी 4चा डिफेन्स भेदून जाईल काय? 4 मधून किती पॉइंट त्याला मिळत आहेत? 1-2 पॉइंट घेण्यामध्ये यशस्वी ठरते प्रजय पाटील. आणि आता स्कोर मात्र होते 10-18. 8चा लीड बघा, हळूहळू का होईना कमी लीड कमी करायला लावलेला आहे. प्रीतम सातवी अजूनपर्यंत ह्या फायनल मध्ये एकही पॉइंट चढाईच्या रूपामध्ये प्रीतम सातवी याला घेता आलेला नाही. आता घेता येईल काय? 7चा डिफेन्स आहे. 7च्या डिफेन्स मध्ये खेळताना, चढाई करताना प्रीतम सातवी आपण पाहतोय. हा ना करता करता आता मात्र डिफेन्स 2चा आहे. सुपर टॅकल ऑन आहे. सुपर टॅकल झाली तर पॉइंट 2. आणि जर दोघांना आउट केलं तर 4 पॉइंटची भरती मिळेल ती प्रजय पाटील याच्या गिराळे संघाला. प्रत्येकासाठी चढाई महत्वाची आहे. 1 पॉइंट घेण्यामध्ये यशस्वी झालेला आहे. या एका पॉइंटने पुन्हा एकदा जी भरती होती ती मात्र कमी करताना पाहतोय. 11-18, 11-18. 7चा लीड जीवन ज्योती हालोली संघाकडे. काय होईल? पुन्हा एकदा प्रीतम सातवी, प्रेमाचा प्रीतम म्हणून ज्याला म्हटलं जातं असं प्रीतम सातवी चढाई करताना या ठिकाणी प्रीतमची खेळी संपुष्टात. आणि 1+2 3 पॉइंट टाइम आउट घेतला जातोय. गिराळे संघ आपल्याला आगेकूच करताना दिसतोय. या मॅच मध्ये पुन्हा कमबॅक होताना पाहतोय. एकदा जोरदार टाळ्या वाजवा गिराळे संघासाठी. धन्य झालो मी आज माझ्या मातीतला खेळ आला. आज लोरे ह्या गावी कबड्डी खेळासाठी झिजता झिजता स्वप्न पूर्ण होऊन गेली ग माझी सारी. जरी मी मेलो असलो काही दशका पार, तरी कबड्डी वारसा तेवत ठेवला ग पालघर तालुका पूर्व नगरी. म्हणून झाला माझा कुणबी परिवार कबड्डी सोहळा बघून हर्षित आज सारा. जोपर्यंत सूर्य तळपतील चंद्र झळकतील तोपर्यंत कबड्डी वारसा चालेल ग पालघर तालुका पूर्व विभागावरती. धन्य झालो जन्मलो या कुणबी समाज नगरी, आणि विलीनही झालो याच मातीत माझ्या पुण्य नगरी. म्हणून आई जगदंबेला विनवणी करतो, आई पुन्हा पुन्हा जन्म दे मला याच नगरी याच नगरी. आपल्या दिवंगत कीर्तीचा चाहता विजय यशवंत पाटील चहाडे यांनी स्वर्गीय श्री रमेश आत्माराम पाटील चहाडे यांना समर्पित ही कविता. आता मात्र चढाईसाठी अलंकार सातवे 14-18. 4चं लीड आपण पाहतोय जीवन ज्योती हालोलीकडे. पुन्हा एकदा प्रजय पाटील हा 4चा लीड बोलण्यासाठी सज्ज होतोय चढाईसाठी. शेवटची 5 मिनिटं फरक आहे दोन्ही स्कोर मध्ये, फक्त 4चा. मिनिट बाकी आहेत 5. चढाईसाठी सज्ज आपण पाहतोय प्रजय पाटील. बोनस घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी 1 पॉइंट या ठिकाणी प्रजय पाटील मिळवताना आपण पाहतोय. आणि स्कोर 15-18. 15-18. 3चा लीड, 3चा फरक. कोण है यहाँ के बादशाह? 2023 कबड्डीचा सिकंदर कोण? महाविजेता कोण ठरेल? या ठिकाणी मनोज पाटीलला प्रीतम यांनी बाहेरचा रस्ता दाखवताना
प्रीतम पाटील आपण पाहतोय. यस, मनोज पाटील मैदानाच्या बाहेर जाईल एका पॉइंटने. जीवनज्योती हालोली संघ 19 वरती आहे, तर जय अंबे गिराळे आपण पाहतोय 15 वरती. 4चा डिफरंट. यस डीजे. दरम्यान व्यासपीठ व क्रीडानगरी यांच्यासाठी अंदाजित खर्च 1 लाख रुपये, त्याचप्रमाणे मंडळासाठी 51,000 रुपये स्वर्गीय महेंद्रजी रत्नाकर अधिकारी यांच्या स्मरणार्थ श्री रुपेश अधिकारी व सन्मानश्रीत अरुणजी अधिकारी यांच्याकडून मंडळासाठी 51,000 रुपये, त्याचप्रमाणे क्रीडानगरीसाठी अंदाजित खर्च 1 लाख रुपये असा निधी प्राप्त झालेला आहे. धन्यवाद. प्रजय पाटील एकटा झुंज देतो आपल्या संघासाठी. जसा जसा डिफरन्स शेवटची 4 मिनिटं राहिलेली आहेत आणि डिफरन्स राहिला फक्त 2चा. जोरदार टाळ्या वाजवा या दोन्ही संघासाठी. याला म्हणतात फायनल, याला म्हणतात अंतिम सामना. 17, 19, 17. शालेय गटातील स्पर्धेमध्ये हालोली कुडे गट नंबर 1 ठरला. क्रिकेटमध्ये कुडे गट नंबर 1 ठरला. कबड्डीचं काय, नावजे की कुडे? नावजे गटातील जय अंबे गिराळे की कुडे गटातील जीवनज्योती हालोली? शेवटचे 4 मिनिटं बाकी आहेत. लीड फक्त राहिलेले आहेत 2चा. 17-19 करून दाखवा, मॅच मिळवा. 7चा डिफेन्स. जर गिराळे संघ विजय झाला तर अक्षय मैत्री ग्रुप यांच्याकडून प्रयाण पाटील गिराळे आणि अमोल भरत पाटील गिराळे यांच्याकडून गिराळे संघासाठी 2,000 रुपयाचा निधी त्यांनी जाहीर केलेला आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा प्रजय पाटील 5च्या डिफेन्स मध्ये चढाई करताना डाय वरती खेळण्याचा मनसुबा आपण पाहतोय गिराळे संघाकडून. 3rd रेड, डाय रेड, घंटी बजती हुई. 2चा डिफरन्स आहे आणि या ठिकाणी पॉइंट मिळवला जाईल का? पॉइंट मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण चढाईपटू पाहतोय. हा पॉइंट खूप महत्वाचा असणार आहे आणि या ठिकाणी बोथ आउट. दोन्ही टीमला 1-1 पॉइंट दिला जातोय, म्हणजे फरक मात्र तेवढाच असणार आहे. 3rd रेड. प्रजय पाटील स्वतः 3rd रेड करताना, कारण 3rd रेड खूप महत्वाचे असते, कारण करा किंवा मरा काहीतरी करून दाखवावं लागेल. या ठिकाणी डबल थाय होल्ड. टाइम आउट घेतला जातोय गिराळे संघाकडून. सेकंड हाफ मधील हा टाइम आउट आहे. स्कोर होतोय 18-21, 21-18. टाइम आउट ओव्हर टू गिराळे. शेवटची 2 मिनिटं. स्कोर 18-21, 18-21. 5चा डिफेन्स. विराज जर्सी क्रमांक 14. साधारणतः 2-2 किंवा 3-3 चढाई दोन्ही संघासाठी असतील. या 2 किंवा 3 चढाईमध्ये गिराळे संघाला मात्र कामगिरी करावी लागेल. जर मॅच मध्ये यायचं असेल तर 3 पॉइंट घेऊन यावे लागतील. या ठिकाणी पॉइंट आता मात्र 19-21 आणि योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. 6चा डिफेन्स. पुन्हा एकदा विराज संपूर्ण सेकंद आपल्या चढाईमध्ये यूज करणारा असा हा विराज संपूर्ण टाइम घेईल नक्कीच, कारण शेवटची काही मिनिटं बाकी आहेत. हे पंचाने घोषित केलं होतं. लास्ट मिनिट
आणि या ठिकाणी योगेश मात्र आता मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण पाहतोय. थर्ड रेड डू अँड डाय रेड. काय बघा, जर प्रीतमची पकड झाली तर ही चढाई खूप महत्वाची होती. जर प्रीतमची पकड झाली असती तर प्रजा आतमध्ये आला असता. प्रजा आतमध्ये आला असता तर प्रजेची पुढची चढाई असती नक्कीच. पण प्रीतम यांनी आपलं काम अगदी चोख काम केलेलं आहे. डू अँड डायची लढत होती. डू अँड डायच्या चढाईमध्ये पॉइंट 2 पॉइंट मिळवले. 19, 23, 24. एकोणीस 23. काही सेकंद बाकी आहेत. काही सेकंद बाकी आहेत. 19-23 हा स्कोर आणि विजेता ठरतोय पुणे गटातील जीवन ज्योती हलाले. हॅलो हॅलो, सर्व पाहुण्यांनी आसनस्थ व्हायचंय. हॅलो, पाहुण्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम बाकी आहे.